मुलांनो, आज 16 फेब्रुवारी 2026 दर महिन्याची जी आपली प्रश्नमंजुषा स्पर्धा आहे, तर फेब्रुवारी महिन्यातली ही प्रश्नमंजुषा आपण आज घेत आहोत. आजचा विषय तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे, भारतीय प्रजासत्ताक आणि भारतीय संविधान. प्रजासत्ताक दिन आत्ताच आपण साजरा केला आहे 2 आठवड्यांपूर्वी, आणि त्याचं औचित्य साधून आपण हा विषय प्रश्नमंजुषेसाठी निवडलेला आहे. आणि आम्हा सगळ्यांना विश्वास आहे की तुम्ही सगळ्यांनी छान तयारी केली आहे ना, कारण आपण गेली 15 दिवसापेक्षा अधिक आपण या दिवसाची वाट बघत होतो आणि तुम्ही सगळ्या प्रश्नांची चांगली तयारी केली असेल अशी आशा व्यक्त करते. आणि आम्ही 4ही शिक्षकांकडून तुम्हाला प्रश्नमंजुषेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चांगली उत्तर द्या. धन्यवाद. बस, लोकमान्य टिळक गटासाठी हा पहिला प्रश्न आहे. भारतात कोणती शासन पद्धती आहे? भारतामध्ये कोणती शासन पद्धती आहे? यस, संसदीय लोकशाही पद्धती. व्हेरी गुड. संसदीय लोकशाही. पहिल्या सवर अनुस्वार द्यायचं, तू दुसऱ्या सवर दिला. संसदीय लोकशाही. महात्मा गांधी गटासाठी पुढचा प्रश्न आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोण सलामी स्वीकारतात? प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोण म्हणतात ना, प्रजासत्ताक दिनाची परेड असते आणि प्रत्येक राज्याची जी काही टीम असते त्या ठिकाणी ते प्रेझेंटेशन करतात. त्यावेळेस जी सलामी असते, परेडची जी सलामी असते ती कोण स्वीकारतात? महात्मा गांधी गटासाठी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोण सलामी स्वीकारतात? त्या गटामध्ये आहे का तू? उत्तर भारताचे राष्ट्रपती. भारताचे राष्ट्रपती. उत्तर बरोबर आहे. व्हेरी गुड, छान. सुभाषचंद्र बोस गटासाठी पहिला प्रश्न आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कोणते राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात? प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कोणते राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात? खूप सोपा प्रश्न आहे. प्रश्न खूप सोपा आहे. वारंवार आपण इथे हो, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कोणते राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात? ऍक्च्युली ते एक दिवस अगोदर जाहीर केले जातात, पण त्या दिवशी ते आपल्याला प्रसिद्ध म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. कोण आहे त्या गटातलं? कोण आहे? पद्मभूषण, पद्मश्री. अजून नाव आहे. झालं असेल, 1 मिनिट बंद कर.